इथून होणार मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहतो विक्की बोराडे पाहायला मिळतो. पॉवर प्लेचा पहिला शेट घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. इथून होणार मॅचला सुरुवात. फास्ट केलं त्याला. स्ट्राईक एंड वरती मयूर पाहायला मिळतोय. 5 षटकांची लढत असणार आहे. इथून होणार मॅचला सुरुवात. मॅच ऑन. हो पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू. स्ट्रक्चर थोडासा फंबल होत आहे. नक्कीच पंच आमच्या दिशेने वळणार. अवंतर धाव, फोकटची धाव, मोफतची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. एक धावाने संघाचा अकाउंट ओपन झालाय. व्हाईटच्या मध्येने एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले. पहिला चेंडू व्हाईट पाहायला मिळतो. विक्कीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पूर्ण दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळी पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने तयार आहे. यावेळी 20 मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू आलाय. चेंडूची आडवणी केली. मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू जातो सीमा पलीकडे. दर्जेदार पहिला चेंडूवरती चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. त्यावेळी फुलटा चेंडूला लाभ केलाय. हवाई हल्ला. चेंडू चालला सीमा पलीकडे. एवन क्वालिटीचा ब्रँड षटकार. नक्कीच धन्यवाद. षटकार पाहायला मिळतो मयूर निमणेसाठी. प्रत्येक षटकारासाठी सुभाष निमणे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे यावेळी. नक्कीच चांगला चेंडू. एक चौकार एक षटकार खाल्ल्याच्या नंतर इरादा स्पष्ट करतो गोलंदाज. कब तक चलेगा तेरा बल्ला, उसके बाद चलेगी मेरी गेंद. डॉट चेंडू पाहायला मिळतो. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा तयार आहे. एकदा फुलटक चेंडू होता. बॅटची आतली काढा लागते. थोडेसे पंबुल रक्षण. तदनंतर सहजरित्या एक धाव पाहायला मिळते. एक धावेने धाव फलक पुढे सरसावेल. धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला 12 या अंकावरती. विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. विक्कीवरती आक्रमण चढवलं चाललं होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट चेंडू, नंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली. यावेळी शॉर्ट पिच चेंडू कट करायचा प्रयत्न होता ओमकारचा. नक्कीच यावेळी चेंडूचा आणि फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची सांगत होते. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूचा खेळ झालाय. आता धाव संख्येचा विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 12 या अंकावरती. शेवटचा चेंडू विक्की पाहायला मिळतोय. स्ट्राईक करून देते असेल ओमकार. यावेळी देखील बीट होत आहे. चांगली गोलंदाजी. षटकाची समाप्ती. धाव फलक जाऊन पोहोचलाय 12. वारंवार सूचित करा खेळाडूंना कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा धावपाल कधी जोडल्या गेल्या. विक्की चांगली गोलंदाजी करत होती. 2 मोठे हिट पाहायला मिळाले. विक्कीवरती आक्रमण चढवलं गेलं. 12 धावा धावपाल कधी जोडल्या गेल्यात. चला इथून करूया सामन्याला सुरुवात. डावख्याचा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. ऋतिक बाबर पाहायला मिळतो. चला इथून सामन्याला सुरुवात. पंचांच्या उजव्या साईडने चांगला चेंडू पाडल्यानंतर थोडस बाहेरचं वलन घेतो. डॉट चेंडूची सांगत होते. चेंडूचा आणि फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो. ऋतिकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. ऋतिकचा विचार केला तर पहिल्याच मॅच मध्ये
50 जवांची बारदार पाळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळी मोठा फटका, चेंडू हवाई हल्ला, खूप उशीर हवेमध्ये, झेल होणार का? चेंडू चाललाय सीमा पलीकडे, आउट ऑफ द बार, षटकार. धन्यवाद. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू होते दशक त्याचे प्रत्युत्तर, सीमा पार चेंडू धाडला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, एक्स्ट्रा थोडासा फंबल होत आहे. लगेच पंच आमच्याकडे वळणार, 2 हात समांतर करणार, वाईट चेंडू, अवंतर धाव, फोकटची धाव, अवंतर धावेने धावलं पुढे सरसावेल. एकोणीस धावा धावपलकावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजून 4 चेंडू बाकी आहेत. 5 षटकांची लढत आहे. यावेळी फुलटॉस येता, थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडूला कट केला, चेंडू चाललाय सीमा रेषे पलीकडे, गरंगल्या 4 धावांसाठी चौकार. नक्की, धन्यवाद. चांगलं संगीत पाहायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. चौकाराच्या मधीने धावफलक जाऊन पोहोचेल 23 अंकावरती. यावेळी पुन्हा एकदा फुलटा चेंडू, त्याच साईडला कट केला चेंडू, आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. तदनंतर चेंडू जाणार, गरंगला सीमा रेषावलीकडे, अजून एक दर्जेदार चौकार. नक्की 4 चेंडूचा खेळ झालाय. 27 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे, फिल्डर तैनात आहे. तदनंतर सदरीत एकदा पाहायला मिळते. एका धावेने धावले पुढे सरसावेल. 28 धावा जोडल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. मोरच्या बॅटमधून चांगले मोठमोठे फटके पाहायला मिळालेत आतापर्यंत. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती स्थिर आहे. ओमकार आणि मयूर पाहायला मिळतोय. 28 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळी ओमकारच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमारेषा लगत, दर्जेदार 1 बाउंस सीमा पलीकडे चौकार. नक्कीच धन्यवाद. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकाचा विचार केला तर 32 धावा झाल्यात आतापर्यंत. अजूनही 3 षटकांचा सामना बाकी आहे. 3 षटक बाकी सामन्यात येईल. पुन्हा एकदा तयार आहे विकिया गोलंदाजी मार्कवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो. लेन आणि लाईन वरती गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार आहे. तिसरा षटक घेऊन आलाय संघाच्या वतीने. इथून होणार सामन्याला सुरुवात. 32 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. मयूर पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वर दे. पुन्हा एकदा तयार आहे विकी. फुलटा चेंडू आहे, हवाई हल्ला, खूप उशीर चेंडू हवेमध्ये, झेल होणार का? यावेळी गोल्डन विकेट या मॅचची. मयूर निम्ने बॅक टू द डग आउट.
नक्कीच धन्यवाद धन्यवाद. चांगलं संगीत पाहायला मिळतं डीजे मास्टरच्या माध्यमातून. एवढी चांगला फटका आहे चेंडूची अडवणी करायची होती. मिसफील्ड पाहायला मिळते एकदा पूर्ण. दुसरीचा कॉल आहे. नक्कीच 2 धावा मंगेश पाहायला मिळतोय. 1 डाऊनच्या स्वरूपात 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 34 अंकावरती पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाले. विकी चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडूचा फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉस चेंडू ते सांगत होते. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळी बाहेर दिशेने चालवतात चेंडू. हलक्या त्याने कट केला चेंडूला. त्यानंतर सहजरित्या एकदा पाहायला मिळाले. 1 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 35 अंकावरती 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. ओमकारचा विचार केला तर सलामीला आला. यावेळी ओमकार यावेळी जेलची शक्यता. चेंडू लो मॅच लँड मध्ये पडलाय. एकच धाव. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धाव संख्या 36 अंकावरती आहे. पुन्हा एकदा तयार आहे. नक्कीच यावेळी चांगला चेंडू आहे. पंचांचा इशारा येतो. षटक संपलाय. धाव लग जाऊन पोहोचलाय ते 36 या अंकावरती. तिसरा षटक समाप्ती पथावरती. धन्यवाद डीजे मास्टर. वलिया मॅचच्या दिशेने नवीन गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. चौथा षटक घेऊन आला शुभम पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्येचा विचार करता 36 धावा धावफलकावरती जोडले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटक बाकी आहेत. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो ओमकार. पहिल्या चेंडूवरती पॅड वरती चेंडू आदलतोय. नक्कीच चेंडू सांगत होते. एकदा तयार आहे. सतीश दादा निमणे आणि सुभाष निमणे साहेब आपण देखील या. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आपली स्पर्धा या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. चला पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. शुभम पाहायला मिळतोय. पंचाच्या डाव्या साईडने तयार आहे.
यावेळी फुल टच चेंडू आहे. चेंडूची अडवणी करणार का? चेंडूचे चांगली फिल्डिंग आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. त्यानंतर सहजरित्या एक धाव पाहायला मिळते. एक धावेने धावफलक पुढे सरसावेल. नक्कीच आपण इनिंग ब्रेक मध्ये लकी ड्रॉ काढणार आहोत. लकी ड्रॉ साठी काय ते आकर्षण आहे, पारितोषिक देखील पाहायला मिळेल. नक्कीच दोन चेंडूचा खेळ झालाय. यावेळी कट केला चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच धन्यवाद. या सतीशदादा नेमणे आपण या टॉच बॉक्स मध्ये आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केले जाईल. या स्पर्धेची एक ओळख सन्मान चिन्ह पुष्पगुच्छाने माळेचे पुष्प पापदार. यावेळी फुल नक्कीच चेंडू हवेमध्ये होता. षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच धन्यवाद. 5 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत विचार केला जात. फुलटा चेंडू आहे. बिरकावून देता प्रयत्न होता. कार्पेट लेवलचा फटका. यावेळी फंबल होतोय. बॅकअप चांगला आहे. तदनंतर सहजरित्या 2 धावा पूर्ण पाहायला मिळतात. नक्कीच पंच 5 चेंडूचा खेळ झालाय. इथून पुन्हा एकदा तयार आहे. हो यावेळी मिसफील्ड पाहायला मिळते रक्षकाच्या माध्यमातून. नक्कीच पंच आमच्या दिशेने वळणार. वाईट चेंडू अवंतर धाव फोकटची धाव संघाच्या खात्यामध्ये अडवणार. धावफलक जाऊन पोहोचेल. 51 धावा धावफलक गती जोडल्या गेल्यात. यावेळी ओमकारच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच धन्यवाद डीजे मास्टर. तर मंगेशने मागच्या ओव्हर मध्ये षटकार मारला. त्या षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय नैनेश निमणे यांसकडून. आणि प्रत्येक षटकारासाठी मंगेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सत्तावन्न धावा त्याला 57. नक्कीच नवीन गोलंदाज जानामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. जगदीश पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आहे. विकेट पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती. 57 धावा झाल्या धावफलकावरती. नक्कीच धन्यवाद.
तसं काय नाही ते स्ट्राइक रोटेट आहे. काय आहे नाही हे गिरे माझ्या पोरचं नाव घे. हा सांग भव्या भव्या शेवटच्या मॅचला विचारतो मी. बघितलंय बघूया. बोल काय नाही आता काय 6वी मॅच खेळतो ना चला याच्या अगोदर देखील स्ट्राईक रोटेट झाले आपल्याकडून. थांब थांब चला पहिल्या चेंडूवर रनआउटची विकेट बाहेर जाते. जगदीश पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. चांगला फटका आहे ओमकारच्या बॅट मधून. फिल्डर तैनात आहे. थ्रोपैकी चांगली आहे. थ्रोपैकी चांगली आहे. रक्षक चुकी करतोय. 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. 2 धावेने पुढे सरसावेल धावफलक. 59 धावा 2 चेंडूचा खेळ झालाय. चला स्पीडअप करा. सूचित करा पण जर वारंवार सूचना करा खेळाडूंना. अजून कोण आहे इथून झाले पुन्हा एकदा सुरुवात. चलो शॉट पिच चेंडू होता. फुल करायचा होता पण चेंडूचा फलीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. जकडून ठेवलाय फलंदाजाला. जगदीश या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू झाल्यात. 3 चेंडू मध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च केलात. अजून 3 चेंडू बाकी आहेत. 59 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. केवळ पुन्हा एकदा चेंडूचा फलीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडूचे सांगत होते. 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत जगदीश हा गोलंदाज. शेवटचे 2 चेंडू मध्ये 2 हिट मारावे लागतील. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 59 धावाचे लक्ष हे समोर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. पाडल्यानंतर थोडस बाहेरचं वलन घेत आहे. बाहेर चाल तिकडं नाही तुम्ही आज एक डॉट चेंडूचे सांगत होते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. विचार केलं तर 5 चेंडू मध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट. तदनंतर 2 धावा पाहायला मिळाल्या. तदनंतर लगातारचे 3 डॉट चेंडू पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चांगला चांगला चेंडू पाहायला मिळतो. बीपीएल मधली सर्वात खतरनाक गोलंदाजी पाहायला मिळाली जगदीशच्या माध्यमातून. 7 चेंडू मध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 रनआउटची विकेट. तर आपण लकी ड्रॉ ओपन करतोय. सर्वांनी छोट्याने यायचंय. आपण टॉच बॉक्स मध्ये यायचंय. आपण लकी ड्रॉ ओपन करतोय. लकी ड्रॉ साठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट आहे. लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या ओपन करायला लावल्यात. कुठला कोण लकी ड्रॉ मधील लकी ठरणार याच्याकडे लक्ष असेल. जो कोण असेल त्याने यायचंय लकी ड्रॉ साठी. लकी ड्रॉ ओपन करायला घेतलंय. सर्व छोट्यांनी यायचंय. त्याला लकी ड्रॉ ओपन करायला लावलंय. सर्व छोट्या मुलांनी यायचंय. कोण ठरणार लक्की. एक चिठ्ठी काढायची आहे.
चिठ्ठी काढले, ओपन करणार. परी मयूर बाबर इथं हजर असली पाहिजे 2 मिनिटाच्या आतमध्ये, नाही तर आम्ही दुसरी चिठ्ठी काढू. दोन मिनिटाच्या आतमध्ये हजर झाली तर तुम्हाला लकी ड्रॉचं गिफ्ट भेटणार. चला सत्रक्षण सजून घ्यायचं श्रीगणेश 11 टीम. चला फलंदाज देखील यायचं आपण लगेच. चला सलामीची जोडी देखील मैदानावरती रवाना झाले. ओमकार लागत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही. 5 वाजलेत, अजून आपल्याला फायनल देखील खेळवायचे. फायनल जास्तीत जास्त षटकांची खेळवायची असेल तर 30 चेंडू मध्ये 60 धावांची गरज आहे. तो बॉल आला नवीन, तो घ्या. चला आपण दुसरी चिठ्ठी काढू, ती नाही आहे इथे छोटी. आपण लकी ड्रॉ मध्ये दुसरं कोणतरी लकी कोण ठरणार. नवीन चिठ्ठी काढू. तू ये का नवीन चिठ्ठी काढले, कोण ठरणार लकी ड्रॉ मध्ये लकी. 30 चेंडू आणि 60 डाब्यांची गरज आहे. स्वरा ठोंबरे आहे का इथे, आहे ना. तिला बॅग आणि स्वरा ठोंबरे ठरते लकी ड्रॉ मध्ये. तिला बॅग देऊन सन्मानित करण्यात येते. चला पंच, करूया आपण सामन्याला सुरुवात. 30 चेंडू 60 डाब्यांची गरज आहे. अजून एक लकी ड्रॉची चिठ्ठी आहे. अशा आपल्याकडे 2 चिठ्ठ्या होत्या. चला ओमकार, करूया मॅचला सुरुवात. 30 चेंडू 60 धावांची गरज आहे. सलामीची जोडी आहे. विक्की आणि पाहायला मिळतो ऋतिक बाबर, पाहायला मिळतो. ऋतिक बाबरने सर्वात जास्त आज पहिला चेंडू फुलटा चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. फिल्डर तैनात आहे. एकच धाव पाहायला मिळेल. एकच धावेने अकाउंट ओपन केलंय. चला मनस्वी बाबर आले. बाबर सगळ्यात गेल्यात, बहिणीला ना भेटणार. चला 2 मिनिटाच्या आतमध्ये आधार राहिली तर तिला भेटेल. चला करूया सामन्याला सुरुवात. विक्की पाहायला मिळतोय, ऋतिक पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आहे. हो, यावेळी क्लीन बॉल, पहिला आदरा लागतोय. विक्की बोराडे बॅक टू द डगआउट, पहिला आदरा.
पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती विक्की बोराडेला त्रिपालाची दांड्या गोल केल्या, पॅव्हलियनचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज पाहायला मिळतो. संजय निमणे पाहायला मिळतोय वन डाऊनच्या स्वरूपात. हो, यावेळी अलकाने कट केलाय. अजून एक आल्या पावली माघारी. संजय निमणे बॅक टू द पवलियन. नक्कीच धन्यवाद धन्यवाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळेल, त्यानंतर लगातारचे 2 चेंडूवरती विकेट. हो, यावेळी शुभम पाहायला मिळतो. कार्पेट लेवरचा फटका पाहायला मिळतो. एकदा मिळणार आहे चेंडूवरती. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात पाहायला मिळतो. ऋतिकचा विचार केला तर आज पहिल्या मॅच मध्ये ऋतिकने 50 धावा कुठून काढल्या होत्या. आता अजूनही 58 धावांची गरज आहे. चला मॅचला सुरुवात करा. पंच वारंवार सूचना करा, केलडूनला कुठे प्रकारचा विलंब करून देऊ नका. एवढे चप्पल लावून केले आहे, घुटना टेकून केलाय. चेंडू चाललाय वन बाउंड सीमा रेषा पलीकडे. दर्जेदार चौकार. नक्कीच धन्यवाद अशोकजी बाबर आणि सुभाष निमणे. आपण यायचं व्यासपीठावरती. आपली स्पर्धा आहे, घरची स्पर्धा आहे. आपण यायचं व्यासपीठावरती. पुन्हा एकदा तयार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या दिशेने. चेंडू चाललाय, चेंडूच्या मागे 3-3 क्षेत्ररक्षक धावतो. लाल एंडिंगला चेंडू अडवलाय, तदनंतर सहजरित्या 2 धावा पाहायला मिळतात. इथून झालंय षटकाची समाप्ती. धावफलक जाम पोचलंय 8 या अंकावरती. अजून 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. कोण गोलंदाज असणार, कुठला गोलंदाज असणार, पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन येणार. पहिल्या षटकामध्ये 8 धावा पाहायला मिळाल्या. नवीन गोलंदाजी मार्क वरती तुषार हा गोलंदाज पाहायला मिळतोय. P2 दुसरा षटक घेऊन आलाय. चला ओमकार, कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका. फास्ट केलं सांगा, खेळाडूंना सहकार्य करायला सांगा. P2 दुसरा षटक पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती तुषार पाहायला मिळतोय. शुभम स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. चला पंच, काय निर्णय असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करायची आणि लगेच खेळायचं. इथून करूया सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 8 धावा धावफलक कधी जोडल्या गेल्या. तुषार पाहायला मिळतोय. त्यावेळी पहिला चेंडू हवाई हल्ला. चेंडू खूप उशीर हवेमध्ये झेलची शक्यता. अजून एक हादरा लागतोय शुभमच्या स्वरूपात. तिसरा धक्का. नक्कीच धन्यवाद महेंद्र मराठे ज्या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा आपण या आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल या टॉच बॉक्स मध्ये.
सतीश दादा निमणे या आपण सन्मानित करायचे महेंद्र मराठे यांना. नवीन फलंदाज पाहायला मिळतो, लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळतो जगदीश आहे. गोलंदाजी चांगली केली, आता फलंदाजी आले वाट्याला, कशा प्रकारे फलंदाजी करणार. चला करूया सामन्याला सुरुवात. P2 तर दुसरं षटक आहे. त्यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, जेलची शक्यता होते. एक धाव मिळणार या चेंडूवरती देखील. दोन चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. पुन्हा एकदा तयार आहे, डावखात्याचा फलंदाज आहे ऋतिक आहे. ऋतिक आहे जोपर्यंत मॅच आहे. हो यावेळेला बॅटची कडा लागते, चप्पल करायची, डायरेक्ट हिट झाला इथे. पंचांचा इशारा येईल, नक्कीच नॉट आउट असणार आहे. एक धाव पाहायला मिळेल या चेंडूवरती देखील. धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. 10 धावा धावफलक जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करतोय तुषार गोलंदाज, मोठ्या पटकांपासून वंचित ठेवले फलंदाजांना. दोन्ही फलंदाज लेफ्ट हँड आहेत. हो यावेळी चांगला फटका आहे, चेंडूची अडवणी करणार का, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. तदनंतर एक धाव पाहायला मिळते. मोठमोठ्या पट्ट्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना. P2 दुसरं षटक आहे प्रगतीपथावर पाहायला मिळतो आपल्याला. तुषार हा गोलंदाज. 3 चेंडूचा खेळ झाला, 3 चेंडू बाकी आहेत. अजूनही 50 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेला पॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडूचा आणि फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूचे समाप्ती झाले. अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. शेवटचा चेंडू आहे, 5 चेंडूचा खेळ झालाय. इथून पुन्हा एकदा तयार आहे. त्यावेळेला मोठा पाटका, हवाई हल्ला, ऋतिकच्या बॅट मधून जेल होणार का. श्याम येतो चेंडूच्या खाली, जेल झालाय ड्रॉप ऋतिक बाबरचा. तदनंतर 2 धावा सहजरित्या पूर्ण पाहायला मिळतात. 2 धावाच्या मदतीने धावफलक जाम पोचेल 12 या अंकावरती. आता येणारे उर्वरित 18 चेंडू मध्ये असणारे 48 धावांची गरज. कुठला गोलंदाज असेल तिसऱ्या षटकासाठी. चला फास्ट केला, स्पीडअप करा, कुठल्या प्रकारचा विलंब करू नये. जेल ड्रॉप झाला. नक्कीच 13 रन झालेत. अजूनही 18 चेंडू मध्ये 47 धावांची गरज आहे. ओमकार पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क करते. ओमकार हा गोलंदाज. चला स्पीडअप करा, पंच सूचित करा खेळाडूंना, वारंवार सूचना करा. 5 वाजून गेलेत. 5 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत. इथून होणार सुरुवात. तिसरा षटक ओमकार पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्क वरती. हो यावेळी हलक्यात ग्लास केलं, चेंडू चालला थर्ड मॅन रिटर्न मध्ये. थोडीशी आउट स्पीड स्लो पाहायला मिळते. चेंडूची अडवणी करणार. 2 धावा पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथून पुन्हा एकदा तयार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. जगदीशच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूची अडवणी करणार आहे. त्यानंतर सहजरित्या 2 धावा पाहायला मिळतात या चेंडूवरती देखील.
2 चेंडूचा खेळ झाला आता बे. पुन्हा एकदा बॅटची काढा होते, खेळ झाला ड्रॉप. डायरेक्ट हिट करायचं होतं, डायरेक्ट हिट सुद्धा मिस होतोय. तदनंतर एक धाव पाहायला मिळाला असती, रनआउटची विकेट ती देखील सोडली, जाल देखील सोडले. तीन चेंडूचा खेळ झालाय, तिसरा षटक प्रगती पथावर पाहायला मिळतात. 3 चेंडू मध्ये कितपत धावा काढून काढणार फलंदाज यावेळी. नक्कीच नक्कीच शरीरावरती चेंडू आदळतोय. डॉट चेंडूची सांगत होते मैदानावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय, 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 18 धावा झाल्यात, अजूनही 42 धाव्यांची गरज असणार आहे. यावेळी चांगला फटका आहे ऋतिकच्या बॅट मधून. यावेळी या मॅच ची गोल्डन विकेट पाहायला मिळते. ऋतिकला परतावे लागतील बॅक टू द पवेलियन. नक्कीच धन्यवाद. दीपक बाबर साठी चौकार हॅट्रिक साठी सतीश दादा निमणे, महेंद्र मराठे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हो शॉर्टपिच चेंडू होता, फुल करायचं होतं. नक्कीच वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. 19 अजून 41 ची गरज आहे. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू सांगत होते, पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. आता 12 चेंडू आणि कंपल्सरी 41 धावांची गरज असणार आहे. कुठला गोलंदाज असेल. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. फास्ट केला. दीपक बाबर साठी षटकार, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. अजय निमणे यांच्याकडून आयुष पाहायला मिळतो गोलंदाज. यावेळी पहिला चेंडू जेलची शक्यता, जेल पकडला जातोय. चांगला कॅच पाहायला मिळतोय. अजून एक हादरा लागतोय जगदीशच्या माध्यमातून.
धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय मैदानावरती. बॅट्समन कोण आहे? राहुल पाहायला मिळतो. यावेळी देखील चांगला फटका आहे. ओमकार तैनात आहे. एक धाव मिळते या चेंडूवरती देखील. 20 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही नक्कीच यावेळी चांगला चेंडू आहे. नक्कीच वाईट चेंडू आहे. एकदा वाईटची संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. आता चिट्टे उचलतात कोणते. इथून पुन्हा एकदा सुरुवात झाली गोलंदाजीला. हो चांगला चेंडू. डॉट चेंडू जी सांगत होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. छोटासा गोलंदाज आहे. श्री गणेश इलेव्हन टीम कडनं चौथं षटक घेऊन आलंय. पुन्हा एकदा तयार आहे. हो डान्सिंग राऊंड विकेट आहे. नक्कीच चांगली फिल्डिंग. एक धाव मिळणार या चेंडूवरती देखील. मोठे फटके मारत आहेत. मोठ्या फटक्यापासून वंचित आहे फलंदाज जयेश पाहायला मिळतोय. राहुल पाहायला मिळतोय. आता 2 मॅच वाढल्या ना खाली वर. सेमीफायनल पण त्यामध्ये. षटकाची समाप्ती आहे. धाव फलक जाऊन पोहोचले. अडतीस धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. चला श्री गणेश टीमच्या संघमालक सोडून बाकीचे सर्व संघमालक यायचे टॉच बॉक्स मध्ये. बॉलर कोण आहे? गुरुनाथ निमने पाहायला मिळतोय. सतीशदादा निमने आणि महेंद्र मराठे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. डॉट चेंडूची सांगत होते. यावेळी चप्पल होऊन केलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. आलाय चेंडू वन बाउंड सीमा पलीकडे. चौकार पाहायला मिळतो. लगातारचे 2 चौकार आले. चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे दीपक बाबर साठी. चला तिन्ही टीमचा एक कॅप्टन लगेच यायचा आहे टॉच बॉक्स मध्ये. श्री गणेश 11 सोडून बाकीचे 3 टीम आहेत त्या 3 टीमचे कॅप्टन या लगेच. यावेळी देखील चांगला फटका आहे. चेंडूची अडवणी केले. 4 चेंडूचा खेळ झालाय.
शेवटचा चेंडू असणार आहे. चला तिन्ही टीम लगेच यायचे लगे आपण कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही. नो चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. चला शेवटचा चेंडू आहे द्या मारायला द्या. यो पण वाईट हो. ये भी वाईट आहे. सही आहे. चला चेतन स्पीडअप करा. याच्या पुढील एक्स्ट्राचे 2 सामने वाढलेत. एवढा चांगला फटका आहे. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाणार सीमा पलीकडे षटकार.